माझं प्रोजेक्ट चाललंय चाललंय. पोरं लावली आहेत कामाला, एव्हाना काम सुरूही झालं असेल. वाव बॉईज हॉस्टेलला लेडीज वॉचमन. गपे, तू इथे काय करतोयस? भाई नीरवनी बोलवलाय. काय सांगतोस? मला पण नीरवनीच बोलवलंय. ए भाई, ते आपल्याला सरप्राईज पार्टी बिर्टी तर देणार नाहीत ना असेलही. यार, पण त्यांनी आधी सांगायला पाहिजे होतं. का? अगं आजीच्या हातचं कवटाचं कालवण चोपून आलो एकदम. नुसतं कालवण सोपून आलायस की मला दिलेला प्रॉमिस सुद्धा पूर्ण केलंयस? कसला प्रॉमिस? तूच आठव. अच्छा अच्छा, ते साहेबाचं प्रकरण. करेक्ट. हे भाई बोललो आपण. मग नाही का म्हणतोयस? अगं त्याचं काय झालं, ह्या वेळेस आजी ओरडली नाही ना, मारलं नाही म्हणून लक्षातच आलं नाही काहीतरी सिरियस मॅटर घडलाय घरी. बघ, मी म्हंटल होतं ना आजी रागवणार नाही. तुला खरं सांगू मनवा, आज आजीशी बोलल्यानंतर एवढं फ्री वाटलं ना, असं वाटलं की देवाने आपल्या नशिबातून काढून घेतलेल्या सगळ्या सुखांची भरपाई म्हणून ना ही ही अशी आजी दिली. शिव्या घालून प्रेम करणारी फक्त माझीच आजी असेल. तुला सांगू, जोवर माझ्या आयुष्यात ही आजी आहे ना, तोवर मला कसलं टेन्शन नाही. एकदम टेन्शन फ्री जागणार आहे. आता झालायस ना टेन्शन फ्री? हा, मग प्रोजेक्टचा विचार कर. उद्या सबमिशन आहे. अरे तेच करायचं होतं यार. मी म्हंटल रात्रभरात काहीतरी जुगाड होईल, पण या नीरवनी बोलावला. त्यांनीच काहीतरी करून ठेवला नसेल ना तुझ्यासाठी जुगाड? तेरे मुंह में घी, तेरे मुंह में शक्कर. अरे पण आहे कुठे तू? रेडी? हा चला. ही चादर कशाला? कशाला म्हणजे? अरे म्हणजे आपण काय झोपायला चाललोय का तिकडे? नाही रे, तसं नाही रे. कसं आहे, आमच्या गावाकडं ना रात्रीचं बाहेर पडताना चादर घेऊनच बाहेर पडत. हा. का? का? अरे, अडचणीत कामाला येते ना चादर म्हणून. अरे कसली अडचण सम्राट? बर, कळलं. हे बघ सम्राट, तुला झोपायचंच आहे ना, मग इथे झोप ना. नाही म्हणजे तसंही तुझा प्रोजेक्ट झालाय. नको 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 नको. हे अख्खी रात्र एकट्याने या जंगली माणसासोबत काढण्यापेक्षा मित्रांच्या सहवासातच काढलेली बरी ना रात्र. हा. ठरलं? हा ठरलं. निघायचं? हा निघून चला. हे नको 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 नको. मी रात्र मुलींच्या रूम मध्ये काढतोय, जर मामाला कळलं ना तू फुकटची हाय मारीच होईल की. अरे इथे प्रिन्सिपलला नाही कळणार, तुझ्या मामाला कसं कळणार? आणि हे बघ गड्या, तुझ्या या सबकॉन्शियस माइंड मधली मामाची भीती ना काढून टाक एकदाची. हा, कधी उपाळून येते. चल बरं. नाही पण ते फोटो बिटो तर नाही टाकणार ना ते फ्रेंड बुकवर वगैरे? नाही, कसं आहे, मुलींना सवयच असते ना या सगळ्याची. हे बघ, असं काहीही घडणार नाहीये. आणि ती चादर काढ बरं पटकन. चादर नाही, चादर हवी मला. चादर हवी. चादरीशिवाय झोप कशी? झोप म्हणजे कुठे अडचणीत काय लागलं तर हे आपल्या बघ, चादर. मनवाचा मेसेज पण आलाय. काय? ती वाट बघते आपली. ते बघ, तुला यायचंय ते मी चाललो. चा तू निघतो म्हणजे काय रे बाळांनो, काय कुठं चाललं? कुठं तुम्ही? तुला काय करायचंय? गर्ल्स हॉस्टेलला चाललोय आम्ही. तुला यायचंय? गर्ल्स हॉस्टेल नाही, आम्ही बॉईज हॉस्टेलच्या टेरेसवर चाललोय. येतोयस? टेरेसवर? हा टेरेसवरच चाललोय आम्ही. आणि ह्याच्या नादी काय लागतो? चल चल, आपल्याला लेट होतोय ना. हो चल चल रे, बाय. हा. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
हे घे. हम्म? सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.